आमच्यासोबत एक हे घडलेलं आहे की आम्ही 2 दिवसाच्या टूरवर निघालो परिवारासह। आमच्याजवळ 2 फोर व्हीलर गाड्या होत्या। त्या 2 फोर व्हीलर गाडींमध्ये माझा परिवार, आम्ही तिघं भावांचा परिवार आम्ही 2 दिवसाच्या टूरवर निघालो। तिथं आम्ही फर्स्ट डे आमचा शिर्डी आणि शनी शिंगणापूर नाशिकला आम्ही स्टे केला। तिथं वन डे आमचा कंप्लीट झाला। दुसऱ्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वर, सापुतारा आणि वणीगडावर आम्ही संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजेला वणीगडावर पोहोचलो। वणीगडावर पोहोचत असताना माझी गाडी ही पुढे चालली गेली। माझ्या भावाची गाडी ही मागे राहिली। माझ्या भावाच्या गाडीमध्ये माझा लहान भाऊ, त्याची मुलं, त्याची मिसेस आणि माझा पुतण्या जो मोठ्या भावाचा मुलगा आहे, हा बीटेकला 3rd इयरला होता। हा MGM कॉलेज संभाजीनगरला याचं शिक्षण चालू होतं। आणि वणीगडावर जात असताना माझ्या या पुतण्याला साक्षात सप्तशृंगी आईचं दर्शन झालं। साक्षात सप्तशृंगी आई प्रकट झाल्या आणि हे सगळं श्रेय, मंदिराचं सगळं श्रेय सप्तशृंगी आईंना जातं। कारण सप्तशृंगी आई आम्हाला जसं जसं माझ्या पुतण्याला सांगत चालल्यात, त्याच्यात संसार झाला। आईचा संसार झाल्यानंतर जसं जसं आईंनी त्याला सांगितलं तशी तशी मग आम्हाला ही संकल्पना आली। आणि मग आम्ही एक इथून साक्षात महाकालांचा मुकुटा आम्ही जमिनीतनं निघालेला आहे। आम्ही हा तो मुकुटा इथून खोदून काढलेला आहे। त्याने जसं आईने त्याला जसं सांगितलं तशा पद्धतीचं आम्ही हे आमच्या मनात मग महाकालांचं केदारनाथचं मंदिराचं संकल्पना आली की मंदिर आम्हाला बनवायचं तर केदारनाथसारखं मंदिर बनवायचे। केदारनाथचं मंदिर आम्ही तशा पद्धतीचं हे मंदिर बनवलेलं आहे। या मंदिराला इंटिरियर नाही, इंजिनियर नाही, आम्ही कोणाकडनं प्लॅन काढलेला नाही आहे। अशा पद्धतीचं हे मंदिर आम्ही स्वयंभू मंदिर हे झालेलं आहे। आणि महाकालांचा मुकुटा हा इथून जमिनीतूनच निघालेला आहे। आणि हे केदारनाथचं मंदिर आम्ही एवढ्या 7 महिन्यामध्येच कंप्लीट झालेलं आहे। महाशिवरात्रीला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती आणि प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे आता हे मंदिर जवळजवळ मंदिराला 5.5 महिने झालेले, 5 महिने होण्यात येत आहे। आणि हे मंदिर आम्ही केदारनाथसारखं सेम मंदिर आम्ही हे बनवलेलं आहे।